आपण आताची दृश्य पाहतोय। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। हुतात्म्यांना या ठिकाणी अभिवादन करतायत। राहुल नार्वेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि या निमित्ताने आता आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुतात्मा चौकामध्ये उपस्थित आहेत। हुतात्म्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित आहेत। रश्मी शुक्ला या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येत आहे। महाराष्ट्राची स्थापना होऊन आता 65 वर्ष झालेली आहेत आणि या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय मुख्यमंत्री या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, एकंदरीतच जी माहिती समोर येते 66वा स्थापना दिवस आहे महाराष्ट्रात, तो पार पडत आहे आणि या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित आहे। आणि आता जे हुतात्मा महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी या ठिकाणी शहीद झालेले होते त्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात येत आहे आणि या पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मैदान जे आहे त्या मैदानावरती पाहायला मिळतील। त्या ठिकाणी राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे सकाळी 8 वाजता। त्यामुळे आता सध्या तरी हुतात्मा चौकामध्ये आणि कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत। नीलम जी या ठिकाणी आणखीन कोणी उपस्थित राहणार आहेत का? नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत का? त्या संदर्भात काय माहिती मिळते? निश्चितच महाराष्ट्र दिनानिमित्त बडे राजकीय नेते, सत्ताधारी पक्ष असेल, विरोधी पक्ष नेते असेल, सर्वच राजकीय पक्षांचे नेते आहेत ते हजेरी लावताना पाहायला मिळतात। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा दरवर्षी न चुकता या ठिकाणी आपल्याला अभिवादन करताना पाहायला मिळत असतात। त्यामुळे आज एकंदरीत अभिवादन करताना राज ठाकरे काय प्रतिक्रिया व्यक्त करतायत हेही पाहणं महत्त्वाचं असेल। कारण एकूणच गेल्या काही काळामध्ये सातत्याने मराठीच्या भाषेवरती आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भातील जोरदार चर्चा सुरू होती। त्यामुळे आज या दिनाच्या निमित्ताने दोघेही बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसणार का हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे। जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।